मी सुनीता तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। जसं की तुम्ही मला ओळखताच, हाऊस क्वीन क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्ही मला पाहिलं आहेच। आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असं रेसिपी बनवून दाखवत आहे, भाजी बनवून दाखवत आहे। मी खूप सुंदर आणि चवीलाही जबरदस्त लागते। करूया वेळ न घालता आपल्या रेसिपीला सुरुवात। आज मी तुम्हाला सुपर टेस्टी अशी भाजी बनवून दाखवत आहे, कांद्याची पात आणि दह्यापासून फक्त। तर बघू शकता थंडीचे दिवस संपले आहेत आणि गरमीचे दिवस जे आहेत चालू आहेत। आपल्याला थंड खायला खूप आवडतं गरमीच्या दिवसात, तर असं तुम्ही घरामध्ये कांद्याची पात जरी फक्त असली तर आपण अशी भाजी बनवू शकतो घरामध्ये। एखाद्या वेळेस वरण नाही केलं तरी चालेल, ही भाजी भातासोबत आणि चपातीसोबतही चालू शकते। मुलांना प्रचंड आवडते। दही आणि भात ही भाजी कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतो। तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा। तर बघू शकता मी क्रीमी टेक्स्चर आल्यावर त्याच्यामध्ये धने जिरे पूड जे आहे मी भाजून घेतलेला आहे। थोडंसं हळद, आवडीनुसार मिरची टाकून घेऊ शकता, कोथिंबीर टाकून घेऊ शकता, अद्रक लसूण पेस्ट टाकू शकता आणि छान त्याला फेटून घ्यायचं आहे। अजून एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे अद्रक लसूण पेस्ट तुम्ही टाकू शकता मध्ये, माझ्याकडे अद्रक नव्हता म्हणून मी टाकलेलं नाही। एक कुकर घेतलेला आहे, 2 चमचे इतकं ऑइल घालून घेतलेला आहे। राई आणि जिरे टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे। राई जिरे थोडं लाल झाल्यावर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांद्याची पात टोकाची मी वापर केलेली आहे म्हणून लवकरच ते लाल झालेले आहे। तर कांदा जर कापून घेतला तर तुम्हाला कांद्याला थोडंसं पिंक कलर होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे, जास्ती लाल करून घ्यायचं नाही। इथं मी दह्याला तडका लावून घेतलेला आहे। दही जर तुम्हाला जास्ती गरम करायचं नसेल तर तुम्ही थोडंसं नॉर्मल गरम करूनही बंद करू शकता। जर का तुम्हाला क्रीमी टेक्स्चर पाहिजे, जास्त तुम्हाला शिजवायचं नाहीये, थोडंसं दह्याला शिजवायचं आहे, जास्ती गरम करायचं नाही। कारण बघा इथं मी बेसनच्या पिठाचा वगैरे वापर केलेला नाही, फक्त दह्यापासून आपण बनवत आहोत। तर त्यासाठी आपल्याला थोडंसं नॉर्मल गरम झालं तरीही चालेल। तर बाजूला मी इथं एक तवा ठेवलेला आहे, याच्यामध्ये मी काळे तीळ वापरलेले आहेत आणि चिली फ्लेक्स, थोडेसे जिरे टाकून तडका लावून घेतलेला आहे। वरतून जे आहे आपले स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात जी आहे मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। थोडंसं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही कांद्याच्या पातीचा, तोपर्यंत आपल्याला कांद्याच्या पातीला भाजून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही मंडळी, कांद्याची पात थोडंसं वेळ लागतो भाजायला, कारण कांद्याच्या पातीमध्ये खूप सारं पाणी असतं, ऑब्झर्व करून घ्यायला थोडंसं टाइम लागतो। बाकी सगळे नॉर्मल भाज्या आपण थोडंसं भाजलं तरी ते भाजून जातात। तर बघू शकता मी इथं थोडं 3 ते 4 मिनिट त्याला मी परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता पूर्ण भाजी जी आहे आपली कांद्याची पात थोडीशी सॉफ्ट झालेली आहे। या स्टेपला मी आता गॅस बंद केलेला आहे। तुम्ही बघू शकता इथं थोडंसं लाल लाल झालेली आहे भाजी, अन्यथा कच्चा वास येतो। तर छान भाजून घ्यायचा आहे कांद्याच्या पातीलाही। आता या बाजूला मी कुकरमध्ये जे दही गरम करून घेतलेलं आहे, ऑलरेडी मी त्याला छान पद्धतीनं गरम करून घेतलेलं आहे, नॉर्मल एकदम गरम करून घेतलेलं नाही। तर लगेचच मी गरम गरम कांद्याची पातही त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। एकदम छान मिक्स झाल्यावर आपल्याला 1-2 मिनिट त्याला मी बंद करून एकदम बिलकुल लो गॅसवरच मी त्याला ठेवलेलं होतं। तर बघू शकता आता याचा एकदम छान सुंदर कलर आलेला आहे। वरतून जे आहे थोडंसं गरम मसाला टाकून घेतलेला आहे, कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे, हातावर क्रश करून घालायचं आहे, हातावर म्हणजे थोडंसं चोळून घालायचं आहे। तर टेस्ट खूप छान येतो। आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला हरभऱ्याच्या डाळीची भुजिया जे भेटतात बारीक एकदम शेवाई, त्या टाईपची भुजिया याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघा मार्केटमध्ये तांदळाची भुजिया पण भेटते, तर ते भुजिया टाकायचं नाही, इथं हरभऱ्याच्या डाळी पिठापासून बनलेले भुजिया टाकायचे आहेत। खूप छान चवीला पण टेस्ट लागतात एकदम। एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। तुम्ही बघू शकता घातल्यावर मी थोडंसं आणि 1-2 मिनिटं त्याला गरम गरम मध्येच टाकून घेतलेलं आहे, तर शेव हे आपले लवकरच सॉफ्ट होऊन जातील। तर त्यासाठी मी गॅस जे आहे इथं शेव घातल्यावर बंद केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि भाजी जी आहे आपली अजून गरमच आहे। मीठ घातल्यावर बघू शकता चवीलाही जबरदस्त आणि कलरही जबरदस्त। तर या पद्धतीनं नक्की एकदा तुम्ही ट्राय करा, तुमच्या घरी नक्कीच लहानापासून मोठ्यांपर्यंत ही भाजी आवडेल, मागून मागून खातील। तर एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करायला नक्की विसरू नका, आणि त्यासोबतच लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। कमेंट देखील जरूर करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअरही करा। भेटूया परत अशा छान छान व्हिडिओ सोबत। मस्त खा, स्वस्त राहा, आपली काळजी घेत राहा। भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।